नमस्कार, मी डॉक्टर हर्षदा गरत, अनंतम हॉस्पिटलमध्ये ऍज अ फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते. आज आपण डायबेटिक फूट इव्हॅल्युएशन बद्दल बोलणार आहे. डायबेटिक फूट इव्हॅल्युएशन मशीन ही डायबिटीज पेशंटसाठी खूप हायटेक आणि स्मार्ट मशीन आहे की त्यांच्या पुढच्या फ्युचरसाठी की त्यांना कुठे प्रिकॉशन्स घ्यायचे ह्याच्यासाठी या मशीनचा उपयोग खूप चांगला होतो. जसं की आपण बघतो की ज्यांना डायबिटीज आहे त्यांना हातापायांना जळजळ, पायाच्या तळव्यांमध्ये जळजळ होणं, सेन्सेशन कमी होणं, फील कमी होणं, पायातून चप्पल सटकते असं होणं, ह्या बऱ्याचशा प्रॉब्लेम्सचा किंवा अल्सर्स होणं असे बरेच प्रॉब्लेम्स त्यांना असतात. सो ह्याच्यासाठीच आपण एक स्मार्ट मशीन आता आपल्याकडे घेऊन आलो की ज्याच्यामुळे आपल्याला इन फ्युचर पायामध्ये कुठे सेन्सेशन कमी आहे, परत कुठे अल्सर्स होऊ शकतात किंवा आपल्या पायांवरती कुठल्या भागावरती जास्त दाब पडतोय ह्याचं आपण आत्ताच सोल्युशन घेऊ शकतो की जेणेकरून आपल्याला फ्युचरमध्ये आपल्या पायांना व्यवस्थित मॅनेज करता येऊ शकतं. सो त्यासाठी आपण आणि सोबतच डायबेटिक फूट इव्हॅल्युएशनच्या मदतीने आपण आपल्या पायांसाठी कम्फर्टेबल शूजही बनवू शकतो की जेणेकरून आपल्याला फ्युचरला पायांना काहीच त्रास होणार नाही. जसं की आपण बघतो की वृद्ध पेशंट्स आहेत की जसं की त्यांना डायबिटीजमुळे की त्यांच्या पायांना सुन्नपणा येतो, अल्सर्स होतात आणि पायावरती काहीच ठिकाणी विशिष्ट ठिकाणी खूप प्रेशर पडतो की त्यांना नॉर्मल फुटवेअर हे मॅनेज होत नाही. सो आपण ह्या मशीनच्या मदतीने असे फुटवेअर बनवू शकतो की जेणेकरून त्यांना त्यांच्या ह्या वयामध्ये काहीही जास्त त्रास होणार नाही, की ते त्यांचं लाईफ खूप छान व्यवस्थित आनंदीदायक करू शकतात, की त्यांना हवं तेवढं ते चालू शकतात. सो त्यासाठी आपण डायबेटिक फूट इव्हॅल्युएशन साठी जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर अनंतम हॉस्पिटलमध्ये या. जसं की आपण बोललो की डायबेटिक फूट इव्हॅल्युएशन मध्ये आपण काय बघतोय, तर त्याचा सर्वात पहिला रिपोर्ट आपली पहिली टेस्ट असणार आहे डॉप्लर, की जेणेकरून आपल्याला पेशंटच्या पायांचं प्रेशर हे समजणार आहे. सो त्याचा हा रिपोर्ट हा असा की ज्याच्यामध्ये पेशंटचं प्रेशर डॉप्लर मध्ये हे कळेल, त्याच्यामध्ये ऍबनॉर्मल आणि नॉर्मल व्हॅल्यूज ह्या दिल्या. दुसरी टेस्ट असणार आहे की ज्याच्यामध्ये फूटचं टेम्परेचर आपण बघणार की फूटचं टेम्परेचर कुठे जास्त आहे कुठे कमी आहे. सो त्याचा रिपोर्ट हा मीनवाईल असा असणार. थर्ड टेस्ट आहे आपली न्यूरोपॅथी टेस्ट, की आपल्याला आपल्या पायाला कुठे सेन्सेशन कमी फील होत आहे ह्याच्यासाठी आपल्याला ती टेस्ट खूप जास्त महत्वाची असते. बिकॉज ऑफ डायबिटीजमुळे कधी कधी पायातले सेन्सेशन फार कमी होतात. सो त्यासाठी आपण ही डायबेटिक फूट टेस्ट न्यूरोपॅथी टेस्ट करणार आहोत. सो आत्ताचा जो हा रिपोर्ट आहे म्हणजे प्रिव्हियस पेशंट तुम्ही बघितलं त्या पेशंटचा रिपोर्ट हा नॉर्मल आहे. बट सगळ्याच पेशंटचा रिपोर्ट हा नॉर्मल असतो असं नाही. ज्यांना फूट अल्सर्स आहे किंवा सेन्सेशन कमी होत आहे डायबिटीज खूप वर्ष असल्यामुळे किंवा मॅनेजमेंट प्रॉपर नसल्यामुळे, सो त्यासाठी आपण जेवढं लवकर होईल तेवढा लवकर डेफिनेटली अनंतम हॉस्पिटलमध्ये यायचं आहे आणि डायबेटिक फूट इव्हॅल्युएशन साठी अपॉइंटमेंट बुक करायची आहे की जेणेकरून तुमच्या फ्युचर लाईफसाठी खूप जास्त चांगलं गरजेचं आहे. जी फर्स्ट टेस्ट आपण बोलतो त्याला आपण म्हणतो डॉप्लर. डॉप्लर मध्ये आपण पेशंटला कफ जेव्हा आपण अटॅच करतो की त्याच्या अकॉर्डिंगली पेशंटचं प्रेशर हे मेंटेन बघितलं जातं. सो डॉप्लर मध्ये आपण मेजरली पेशंटचा प्रेशर बघतो. द सेकंड टेस्ट आहे आपली टेम्परेचर टेस्ट, ज्या प्रोबने आपण कंटिन्युअसली पेशंटच्या कुठल्या भागावरती खूप जास्त टेम्परेचर आहे किंवा कुठे कमी आहे हे आपल्याला त्याच्यावरती समजतं. आणि थर्ड टेस्ट आहे व्हीपीटी. व्हीपीटी मध्ये आपण पेशंटच्या सेन्सेशन्स किती फील होत आहेत हे आपण बघतो. सो त्याच्यामध्ये आपण व्हायब्रेशन्स जे जात आहेत पेशंटला व्हीपीटी टेस्टमध्ये की कुठे खूप जास्त प्रमाणात आणि कुठे कमी प्रमाणात आणि कुठे ऍक्च्युली त्यांना अॅक्युरेट नॉर्मल फील होतं ह्याच्यासाठी ती टेस्ट आपण परफॉर्म करतो. आणि शेवटी सांगायचं झालं तर ही टेस्ट कम्प्लिटली पेनलेस आहे. त्यामुळे तुम्ही ह्या बाबतीत घाबरायची गरज नाहीये की ह्याच्यामध्ये आम्हाला काही त्रास होईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. ही कम्प्लिटली पेनलेस टेक्निक आहे. पण ही टेस्ट डायबेटिक ज्यांना आहे त्यांच्यासाठी ही गेम चेंजिंग आहे की जेणेकरून ही टेस्ट करून आपल्याला फ्युचरमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सचे आधीच प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो की ट्रीटमेंट घेऊ शकतो. जसं की फ्युचर जे तुम्हाला पायावरती अल्सर्स येऊ शकतात किंवा अॅम्प्युटेशनची जी रिस्क आहे ती आपण प्रिकॉशन्स घेऊन आधीच आपण ती कमी करू शकतो. आणि ह्या टेस्टमुळे डॉक्टरांना पण ट्रीटमेंट देणं खूप सोपं जातं. सो जेणेकरून तुम्ही जितक्या लवकर तुमच्या ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी जितक्या लवकर होईल तितकं त्यांचं फूट इव्हॅल्युएशन करून घ्या की फ्युचरमध्ये त्यांना त्यासाठी काहीही प्रॉब्लेम होणार नाही. थँक्यू.